सर्वांना नमस्कार। आज आपण या बहुजन संघटन चॅनलवरून शिवरायांचा जो शिवराज्याभिषेक झालेला आहे 6 जून 1674चा, आज त्याला 350 वर्ष पूर्ण झालेली आहे। या 350 वर्ष पूर्वी झालेल्या शिवराज्याभिषेकाची आज आपण या ठिकाणी आठवण करतो आहे। आणि ज्या राजांचा शिवराज्याभिषेक हा 350 वर्षापूर्वी झाला तो आज बी त्याच प्रमाणात लोकांच्या मनावर बिंबलेला आहे। त्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राजा कसा असावा, भारताला राष्ट्र म्हणून जग मान्यता देणारा मध्ययुगीन इतिहासातील एकमेव राष्ट्राभिमानी ऐतिहासिक राजकीय प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक। त्यामुळेच भारताचा उल्लेख शिवराष्ट्र असा केला जातो। इंग्रजांनी भारतावर राज्य करताना सैन्य दलाची स्थापना केली आणि भारतीयांना आकर्षित करण्यासाठी व लढताना स्फुरण येण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरले। इंग्रजी सैन्यात भरती होणाऱ्या प्रत्येकास एक शपथ घ्यावी लागत असे। त्या शपथीची सुरुवात अशी असायची, मी शिवरायांचा सुपुत्र अशी शपथ घेतो की त्या शपथीची सुरुवात इंग्रजांनी 1858 मध्ये सुरू केली। ही शपथ भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 1964 पर्यंत स्वतंत्र भारताच्या सैन्य दलात वापरली जात होती। नंतर शिवराय या शब्दाच्या जागी भारत शब्दाने घेतली। भारत या राष्ट्रासाठी शिवराय या शब्दाचा पर्याय एकमेव प्रसंग म्हणजे हा राज्याभिषेक आहे। शिवाजी महाराजांनी कायदेशीर राजा होण्यासाठी विधिवत राज्याभिषेक विधी जाहीर करण्याचे त्यांनी रयतेस आनंदोत्सव सुरू झाला। मोगल, आदिलशाह, सिद्दी, सावंत, इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, राजपूत, जाट या सर्व लहान मोठ्या सत्ताधीशांना ही माहिती मिळताच त्यांनी रायगडावर आपापले दूत पाठवून शिवाजी महाराजांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली। दररोज हजारो लोक रायगडावर येऊन शुभचिंतन करू लागले। त्यांना हाताळण्यासाठी शंभूराजे रायगडावरच आले। शिवाजी राजे अनभिषिक्त राजे होणार होते। राज्याभिषेकानंतर राजांना सर्व धार्मिक राजकीय अधिकार मिळणार होते। त्या प्रसंगी त्या काळी सर्व देशभर हिंदूंमध्ये मनुस्मृतीचाच कायदा होता। आणि शिवरायांनी, आपल्याला माहित आहे, भास्कर कुलकर्णी हा कृष्ण भास्कर कुलकर्णी सारखे हजारो नालायक लोक मृत्युमुखी पाठवून मनुस्मृती तेव्हाच नाकारली। परंतु समाज मनावर परंपरागत पगडा होता। शिवराज्याभिषेक झाल्यावर शिवाजी राजे छत्रपती होणार, सार्वभौम राजा होणार, म्हणजेच ब्राह्मणशाही, मृत्यूदंड सारख्या शिक्षा देण्याचा अधिकार राजांना मिळणार। मनुस्मृतीचा काळा कायदा जाऊन त्या ठिकाणी शिवराज्यांचा कल्याणकारी कायदा येणार, म्हणजेच या देशात असलेल्या ब्राह्मणाचा विशेषाधिकार नष्ट होणार। ब्राह्मण आणि बहुजनांचा एकच कायदा असणार। महत्वाचे म्हणजे हा कायदा संपल्यानंतर शिवाजी महाराजांचं राज्य असेपर्यंत ब्राह्मणांना ब्राह्मण अधिकार मिळणार नाही। शिवरायासोबत 20-20, 25-25 वर्ष राज्यकारभार सांभाळणारे ब्राह्मण कारकून, चिटणीस, कारभारी, मंत्री सारे शिवरायाच्या मंत्रिमंडळात होते आणि या मंत्रिमंडळात असलेले ब्राह्मण शिवराया विरुद्ध उभे राहिले। गावोगावी ब्राह्मण एकजूट जमून हा शिवाजी शूद्र आहेत
आणि शूद्र हा राजा होऊ शकत नाही, धर्म बुडाला अशी बोंब मारू लागले. कुजबूज पद्धतीने सर्व ब्राह्मण समाज शिवाजी महाराजांच्या विरोधात एक झाला. त्यांनी निर्णय जाहीर केला की राज्याभिषेक विधीसाठी सामूहिक कोणीही ब्राह्मण विधी करण्यासाठी जाणार नाही. शिवराज्याभिषेक ब्राह्मणांनी सामूहिक बहिष्कार टाकायचा, त्यासाठी देशभर प्रचार करायचा. रयतेचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यात वेगवेगळ्या मार्गाने मानसिक, भावनिक व धार्मिक दहशत निर्माण करायची. त्या दिशेने मोरोपंत पिंगळे या राजाच्या ब्राह्मण मंत्र्यानेच जाहीर पुढाकार घेतला. तो म्हणाला, युद्ध करणे, युद्ध जिंकणे, किल्ले वा जमीन घेणे, राज्य निर्माण करणे हे प्रत्येक योद्ध्याचं कर्तव्य आहे. पण राजा होण्यासाठी वैदिक भारतीय धर्मानुसार ब्राह्मण व क्षत्रियच पाहिजे. आपण क्षत्रिय नसून जन्माने कर्माने शूद्र आहात. परशुरामाने ही पृथ्वी निशस्त्र निक्षत्रिय केली आहे. त्यामुळे भारतामध्ये कोणताही क्षत्रिय राहिलेला नाही. याशिवाय धनानंदाच्या मृत्यूनंतर शेवटचा क्षत्रिय संपला. आता भारतात वैदिक धर्मानुसार केवळ ब्राह्मण व शूद्र या दोनच वर्णाचे लोक आहेत. आपण ब्राह्मण नाही म्हणजे शूद्र आहात. मनुस्मृतीनुसार शूद्रांना सार्वभौम राजा होता येणार नाही. तो राजा व त्याचे राज्य कायद्याने व धर्माने अवैध राहील. कुणीही, ते म्हणतात, कुणीही ब्राह्मण शूद्रास राज्याभिषेक विधी करणार नाही, तरी राजाने राज्याभिषेक करण्याचा अट्टहास करू नये. तो धर्मद्रोह असेल. धर्मपंडितांचा व समस्त ब्रह्मवृद्धांचा अशा अवैध राज्याभिषेकास एकमुखी विरोध आहे. सर्व धर्मपीठांच्या शंकराचार्यांनी देखील त्यांचा विरोध कळवला. इतप्र आपण राज्याभिषेक करून घेतल्यास हे राज्य अवैदिक व वैदिक नसलेले समजले जाईल. अशा राज्यांचा विनाश ठरलेला आहे. तसेच आपल्यासारख्या शूद्र राजांच्या पदरी सेवा करणे आम्हा ब्राह्मणांना लाज्यास्पद आहे. देवा ब्राह्मणाचा कोप स्वीकारून आपण रयतेला वेटीस धरू नये. रयत आजही आपणास राजा मानते. मोगलासह सर्व सत्ता आपणास राजा मानतात. सर्व असताना धर्मविरोधी कृत्य करण्याचं, राज्य बुडवण्याचे महापातक आपल्या हातून घडू नये. देव, देश व धर्माच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी जाहीर केलेल्या शिवराज्याभिषेक विधी रद्द करावा अशी ब्रह्मवृंदानी मागणी आहे. सर्व ब्राह्मण समाज आपणास तसा आदेश देत आहे. मोरोपंत पिंगळे आपले म्हणणे मांडले. सुमारे 25 वर्ष शिवाजी महाराजांच्या अन्नावर जगलेला, राजांचा अत्यंत आदरणीय विश्वासू मंत्री असलेला मोरोपंत पिंगळे या ज्येष्ठ मंत्र्याने भर दरबारात अशी भाषा वापरली, राजे शांत राहिले. घरबेद्यांना डिवचून त्यावेळी ताकद खर्ची घालणे शक्य नव्हते. राज्यकारभारात राजानंतर मोरोपंत पिंगळांना दुसरा मान होता. एवढे उपकार शिवरायांचे मोरोपंत पिंगळेवर होते. याच मोरोपंत पिंगळेच्या बेजबाबदारपणामुळे जंजिरा किल्ला जिंकण्याच्या लाय पाटील या बहादुरांची बहादुरी वाया गेली. प्रत्यक्ष राजा समोरासमोर शूद्र म्हणून हिणवण्याची व अत्यंत नीच उर्मट भाषेत राजाचा उपमर्द करण्याची ताकद एका ब्राह्मणामध्ये आहे. याचे कारण मनुस्मृती. शिवाजी महाराजांनी चिंतन केले. माझ्यासारख्या, शिवाजी महाराज म्हणतात, माझ्यासारख्या बलाढ्य राजाला जर माझ्या अन्नावर पोचलेल्या एखादा ब्राह्मण कपटा समान म्हणजे कसपटासारखा लेखत असेल तर जनसामान्यांना कोणत्या अन्यायासमोर जावं लागत असेल. शिवरायांना प्रश्न पडला,
त्यांनी काही उत्तर न देता मनोमन निश्चय केला. कोणती किंमत चुकवावी लागली तरी हरकत नाही, पण राज्याभिषेक करण्याचा निश्चय केला. विधी करायचाच. आपण धर्मशास्त्रानुसार कायद्यानुसार राजा व्हायचे. याशिवाय सर्व राज्यात व रयतेत शिवाजी राजे शूद्र असल्यामुळे ब्राह्मणांनी राज्याभिषेक करण्यास नकार दिला. ही बातमी पसरली. आता माघार नाही. याशिवाय विधिवत राज्याभिषेक न करता आपण राजे झालो व तसे जाहीर केले तरी तो राजकीय विजय होईल. धर्मशास्त्रातून समाज त्याला मान्यता देणार नाही. रयत अज्ञानी आहे. विधी ब्राह्मणानेच केली पाहिजे हा त्यांचा धार्मिक पकड आहे. या दहशतीखाली ते जगत आहे. त्यांना ब्राह्मणवरचा जास्त धार्मिक विश्वास आहे. त्यामुळे आपण शिवाजीराजे होऊ, पण छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकणार नाही. आपल्यानंतर आपल्या वंशजाचा ब्राह्मण राजेही म्हणणार नाही. एवढेच नाही तर कदाचित छत्रपती म्हणून राजे पदही त्यांच्याकडे जाणार नाही. सर्व परकीय सत्ताधीश हळूहळू दूर होऊन आपले हक्क नाकारतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मणाचा विजय होईल. ब्राह्मण सत्ताधीश होतील. जनतेची पिळवणूक सम्राट अशोकाचा वारसा संपेल. जिजाऊनी शहाजी राजांनी घेतलेला श्रमाची माती होईल. जिजामाता हा धक्का सहन करू शकणार नाही. आता माघार नाही. राज्याभिषेक करायचाच या निर्धाराने महाराजांनी दरबारात आटोपता माघार नाहीच. राज्याभिषेक करायचाच या निर्धाराने महाराजांनी आपल्या दरबारात सर्वांना बोलवले. आयुष्यात प्रथम शिवाजी महाराजांचा सदाबहार प्रसन्नतेची निश्चयी धीर गंभीर चेहऱ्यावर खिन्नता उमटली. कुणाशी काही न बोलता राजे महालात परतले. शिवाजी राजे शंभूराजांना जवळ घेऊन महालात निमंत बसले. त्यांच्या डोळ्यात अंगार तर चेहऱ्यावर आक्रमक भाव. क्षणात त्यांनी शंभूराजांना धार्मिक विधी व धर्मशास्त्राचे कायदे याबाबत संस्कृत धर्मग्रंथ काय सांगतात याची विचारणा केली. मोरोपंत पिंगळेचा उद्धटपणा शंभूराजाने ऐकलाच होता. शंभूराजाने वेदापासून धर्म इतिहास महाराजांना सांगितला. तसेच महाभारत युद्ध समयी श्रीकृष्णाने अर्जुनास गीता सांगितली. त्यानुसार वर्ण व्यवस्था ही जन्मावर आधारित नसून कर्मावर, गुणकर्मावर आपण ब्राह्मणापेक्षा अनेक पटीने श्रेष्ठ आहोत. ब्राह्मणांनी सारे वेद पुराणे धर्मग्रंथ विकृत केले आहेत. मूळ वेद त्यांनी जाळून टाकले. धर्मशास्त्रानुसार आपण राज्य निर्माते आहोत. आपण प्राणाची पर्वा न करता स्वबळावर शहाजी महाराज जिजामात्याच्या प्रेरणेतून स्वराज्य निर्माण केले. भारतीय इतिहासात गेल्या 3000 वर्षात वंश परंपरेने राजे झालेले आहेत आणि त्याच राजपदासाठी आपसात युद्ध झालेली आहे. स्वतःचे नवीन राज्य निर्माण करणारे 3000 वर्षात आपण एकटेच व एकमेव राजा आहात. त्यामुळे राज्याभिषेक करून घेण्याचा धार्मिक व कायदेशीर अधिकार आपणास आहे. ज्यामध्ये शास्त्रतेज आहे तो क्षत्रिय. गुणकर्मानुसार मोरोपंत पिंगळे व त्यांचा ब्राह्मण समाज चांडाळ या संदेशही पात्र नाही. जगात ज्यांना कोणीही शत्रू नव्हता अशा अनेक अजिंक्य मानल्या गेलेल्या राजांना आपण पराजित करून आपण आपला पराक्रम सिद्ध केला. महाराणी सईबाई मृत्यूच्या दाढेत असताना आपण युद्धाचा धर्म राखला. स्वराज्यासाठी आपण आपला एकमेव पुत्र 8 वर्षाचा शंभू शत्रूकडे ओलीस ठेवला. हा राजधर्म भारतीय इतिहासात आपणच पाळलाय. तेव्हा महाराज आपण राज्याभिषेक करण्यास आपला राज्याभिषेक झालाच पाहिजे. तो अनिवार्य. जगातील कोणते धर्मपंडितांना आपला पुत्र शंभू जाहीर वादिवाद करून आपले शौर्य क्षत्रित्व सिद्ध करण्यास तयार आहे अशा शंभूराजांनी शिवाजी महाराजांना सांगितलं.
शंभूराजांनी महाराजांना आधार व दिलासा दिला. शिवरायांच्या मनात शंभू बद्दलचा आदर वाढला. राजाने शंभूस नाते विसरून आलिंगन दिले व आपल्या भावना मोकळ्या केल्या. जिजामातेच्या निश्चय व शंभू बाळाचे पाठबळ आता आपला राज्याभिषेक थांबू शकणार नाही याची महाराजांना खात्री झाली. महाराज रायगडावरून जिजाईच्या दर्शनासाठी पाचाडच्या वाड्याकडे निघाले. जिजाऊचे दर्शन घेऊन महाराज मातेजवळ बसले. जिजाऊने राज्याभिषेकाचा विषयाला हात घातला. शिवबा, महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण विरोधात केले, त्यांना किंमत देऊ नको. भारतात काशीचे ब्राह्मण पंडित सर्वश्रेष्ठ समजले जातात. तेथील पैठणाच्या गागाभट ब्राह्मण आहे, त्यास भरपूर द्रव्य देऊन येण्यास कळवावे. तो नावाजलेला आहे. त्याच्याकडून राज्याभिषेक करून घेतल्यास रयतेला मोठा विश्वास वाटतो. आपली रयत अज्ञानी, भावनिक व धार्मिक आहे. त्यांच्यासाठी राज्याभिषेक ब्राह्मणाकडून करून घ्यायचा आहे. तसे न केल्यास ब्राह्मण वर्ग समाजात व रयतेत कुजबूज पद्धतीने दूषित वातावरण तयार करतील. रयत विरोधात जाईल. त्याच्यासाठी राजेपद पाहिजे. एखादा राजदंड आला की धर्मदंड येतो. भारतातील ब्राह्मणशाही बद्दल मी तुला अनेकदा उदाहरणासह सावध केले आहे, अशी जिजाऊने शिवरायाला सांगितले. ब्राह्मण आता एकत्रित आलाय आणि संघटित ब्राह्मण अत्यंत क्रूर असतो. तेव्हा गागा भटास एकटे पाडावे, एकटेच आणावे. एकदा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक आटोपल्यानंतर राजदंडाचा वापर करून शिवधर्म पद्धतीने दुसरा राज्याभिषेक बहुजनांच्या पुजाऱ्याकडून करून घेऊ. त्या निमित्ताने वैदिक धर्म परंपरा नाकारून टाकू. दरम्यान रयतेच्या सार्वभौम राजा छत्रपती मिळालेला असेल. ब्राह्मण अत्यंत लोभी असतात. महाराष्ट्रात गागा भट्ट पैसे मागेल, त्याला होकार भरावा. थोडी आगाऊ उचल द्यावी व राज्याभिषेकानंतर उर्वरित रक्कम देण्याचे कबूल करा. त्याला काशीवरून आणण्यासाठी विश्वासू माणसे पाठवा. त्यांची महाराष्ट्रातल्या कोणाही ब्राह्मणाशी भेट घेऊ देऊ नका. त्यांचे सेवक सोबत आणण्यास सांगा. तो खर्च करू. काशीच्या गागा भट्टाकडून राज्याभिषेक झाल्यावर महाराष्ट्रातील ब्राह्मणाची थोबाड बंद होती. गागाभट रायगडाजवळ आला, त्याला शंभूबाळाच्या हवाली करा. गागाभट मोठा संस्कृत पंडित आहे. त्याच्याशी वादविवाद करण्यासाठी शंभूबाळ समर्थ आहेत. गागाभट्टाने ब्राह्मण क्षत्रिय उभा वाद केल्यास शंभूबाळ त्यास असली की संस्कृत भातेस भोसले कुळांचा इतिहास सांगतील. आता तयारीला लागा. जिजाऊने स्पष्ट आदेश दिला. जिजामातेचा निरोप घेऊन महाराज परतले. त्यांनी शंभूराजे व राज्याभिषेकाची जबाबदारी दिली. व्यंकोजी राजे, दीपा राजे, अनेक सरदार पाहुणे कर्नाटकातून 1.5 महिना अगोदरच राज्याभिषेकासाठी पोहोचले. व्यंकोजी राजे व दीपा राजे सहकुटुंब सुमारे आठवडाभर पाचाडला जाऊन जिजाऊ सोबत थांबले. त्यांनी तंजावर येथे राजधानी स्थापन केली होती. व्यंकोजी व दीपाजी राजे दोघे नवरा बायको राहते स्वतः फिरवून त्यांच्या सोबत सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होते. दोघेही साहित्यिक होते. शहाजी राजांनी विशेष व्यवस्था करून त्यांना 8 भाषेचे शिक्षण दिले. तंजावरच्या राजांनी उत्तम मराठी नाटके लिहिली. जगातील पहिले मराठी नाटक लिहून त्याचा प्रयोग केला. याशिवाय तामिळ, तेलुगू, कन्नड, फारसी, संस्कृत या भाषेवर दोघांचाही प्रभुत्व. व्यंकोजी राजे व दीपाजी राजे यांचे कार्य ऐकून जिजाऊ शिवरायांना आनंद व्यक्त झाला. शिवराय म्हणाले, आम्हालाही या कार्यात लक्ष घालायचे. शंभूराजे यांना ते जमले आहे. आम्ही मराठी भाषा शुद्धीकरणाचे काम हाती घेऊ. शिवराया व व्यंकोजी राजे यांनी सविस्तर चर्चा केली. राज्याभिषेकांच्या तयारीसाठी व्यंकोजी राजे रायगडावर येता यावे असे म्हणून शिवराया परतले.
शंभूराजे व शहाराजे समन्वय होते, त्यांची साहित्यावर प्रेम. व्यंकुजी राजे व शंभूजी राजे राज्याभिषेकाची पूर्वतयारी एकत्रित पाहिजे. व्यंकुजी राजे सोबत आणलेले नजारे जे नजराणे होते, तसेच खर्चासाठी मदत म्हणून मोठी रोकड शंभूराजांच्या हवाली केली. महाराणांच्या भेटी घेतल्या. सर्वांनी व्यंकुजी राजेच्या आम्हाला तंजावर बोलवावे अशी विनंती केली. शहाजीराजे स्वप्न पूर्ण होते. थोरले सुपुत्र छत्रपती होणार. आता आपण दक्षिणेत राज्याभिषेक करावा. हा जिजाऊ शिवरायांचा आदेश व्यंकुजी राजांचा व दीपराजांचा मनावर बिंबला होता. त्यामुळे राज्याभिषेकांचे सर्व सोपस्कार दोघेही म्हणजे बारकाईने हाताळत होते. त्यांना राज्याभिषेक समारंभ साजरा करायचा होता आणि छत्रपती व्यंकुजी राजे व्हायचे होते. राजमाता जिजाऊनी यावर आनंद व्यक्त केला. थोरल्या महाराजांचे स्मरण केले. महाराज व शंभूराजे यांनी प्रमुख सहकार्यासोबत चर्चा करून तो दिवस ठरवला 6 जून 1674. राज्याभिषेकासाठी तो निवडला गेला. त्यानुसार गागा भट्टास अन्यास विश्वासू सेवक मंत्री पाठविला. त्यांच्यासोबत उत्तरेकडील निमंत्रण पाठविला. गावोगावी निरोप पाठवून तयारी सुरू केली. राजधानीची डागडुग सुरू झाली. इतिहास जो राज्य सिंहासनाचा जागा होता, राज्याभिषेकाची जागा, प्रमुख पाहुण्याचे निवास, जे काही कुठे बसतात त्यांचा निवास, कागा भट्टांचे निवास, अनेक अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांचे वाटप केले. राजसिंहासनाबाबत जिजाऊंनी दिल्ला सूचना पाळण्याची ठरले. त्यानुसार विशाल दंबरीमध्ये छत्रपतीचे 32 मणी सोन्याचे राज्यसिंहासन तयार करण्याचे काम कारागिराकडून रायगडावर सुरू करण्यात आले. राज्याभिषेकाची जय तयारी सुरू झाली. स्वराज्याच्या दवंड्या दिल्या जात होत्या. दुरून नजराने भेटी येण्यास सुरुवात झाली. इंग्रजांनीही ही संधी वापरायची ठरवली. त्यांचे प्रतिनिधी 2 महिने राजधानीच्या परिसरात होते. त्यांनी शिवाजी महाराजांचा भेटून राजापूरच्या वखारीचा विषय काढला. इंग्रजाचे महाराजांना सर्व सहकार्य राहील असा खलिता दिला. राजापूरच्या वखारी बाबत व इतर राजकीय निर्णयाबाबत त्यांना शंभूराजाशी बोलण्यास सांगितले. त्या काळात इंग्रजासह पोर्तुगीज, डच, फ्रेंच, स्पॅनिश व्यापारी व राज्यकर्ते, वकील, प्रतिनिधी रायगडावर आलेले होते. प्रत्येकास नवीन शिवराज्याकडून संरक्षणाची प्रोत्साहनाची हमी पाहिजे होती. नवीन शिवराज्यांचा युवराज शंभूराजे यांना शिवाजी महाराजांनी वाटीघाटीची अधिकार दिली. सर्व वकील प्रतिनिधी शंभूराजा सोबत चर्चा करण्याची सोबत दुभाषे घेऊन आले होते. परंतु प्रत्यक्ष चर्चेच्या प्रसंगी युवराज शंभूराजे इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच भाषाचा वापर संवादासाठी केला. शंभूराजेच्या एवढा युरोपीय भाषेवरील प्रभुत्व पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सर्वच वकिलांनी आपापल्या प्रमुखांच्या शंभूराजाबद्दल गैरवापर जो अहवाल पाठविला होता, त्यांनी त्याचा गौरव करण्याचं ठरवलं. काही सारी शंभूजी राजांना एवढ्या अभ्यासाचं ज्ञान, ही सारी धावपळ व तयारी पाहून मोरोपंत पिंगळे व ब्राह्मण सर्व वर्ग हादर. आता शिवराज्याभिषेक होणारच याचा त्यांना अंदाज आला. पण ब्राह्मण कोण? महाराजांनी मोरोपंत पिंगळेच नाराज न करता त्याला चलाकीने सोबत ठेवले. ब्राह्मणांना विरोधात जाऊन अंगावर घेतल्यापेक्षा त्यांना त्यांच्याच कूटनीतीने संपवायचे पाहिजे, हे महाराजांचे तत्व होते. महाराजांनी विषारी जीभ रयतेला वितरू देऊ शकत. हे विषारी लोक विषारी पल व कधी येऊ शकतात. त्यामुळे महाराजांनी ब्राह्मणाबाबत व्यवहारी भूमिका घेतली. मोरोपंतांना सोयीच्या जबाबदाऱ्या दिल्या. पण मोरोपंत व सर्वच कपटी महाराज मनातून अत्यंत विषारी झाले होते. महाराजांना घातपाताने मारण्याची विचार त्यांच्या मनात येऊ लागला. तसेच भविष्यात संधी येताच 20 बाधा वा तत्सम प्रयोग करायचा. याशिवाय मोगल, इंग्रज, डच, पोर्तुगीज यांच्याशी गुप्त संबंध ठेवून शिवरायांना ठार मारायचे ठरवले. हा त्यांचा मनात विचार घोळत. महाराजांनी विधी पूजा अशा धार्मिक विधीसाठी स्वराज्यांच्या महाराणीसाठी महाराजांनी
सोयराबाई यांची निवड केली. राजपुत्र म्हणून ज्येष्ठ पुत्र शंभूराजे यांना जाहीर केले. शिवराज्याभिषेकांच्या सर्व प्रमुख विधीमध्ये राजपुत्र म्हणून शंभूराजे महाराजासोबत असतील. शंभूराजेंचे कर्तृत्व, त्यांची ज्येष्ठता यामुळेच महाराजांनी महाराणी सोयराबाई व राजाराम महाराज यांची त्या सहमती. 4 वर्षाचे राजाराम यांनी दादा दादा म्हणत शंभूराजाच्या पायावर डोकं टेकून महाराज नमस्कार आपली सहमती दिली. महाराणी सोयरा यांना या प्रसंगाचा आनंद झाला. आनंदाश्रू त्यांनी म्हणजे त्यांच्या ढाळत होत्या. शंभूराजांना म्हणजे बघा, शंभूराजांनी महाराणी सोयराबाईचे दर्शन घेतले. महाराणी सोयराबाईंनी शंभूराजांना मायेने जवळ घेऊन आशीर्वाद दिले. राजा रामास उचलून त्यांनी शंभूराजाचे हवाले केले, पण त्यांना सांभाळा अशी सूचना केली. शिवाजी महाराजही त्यामुळे भावविवेश झाले. सर्व प्रमुख सहकारी व रायगडावरचे पाहुणे त्यांनी शिवाजी महाराजांचे अभिनंदन आनंद व्यक्त केला. तिन्ही महाराण्यांनी शंभूराजांचा शिवाशीर्वाद घेतला. महाराज शिवाजी महाराज, महाराणी सोयराबाई, राजपुत्र शंभूराजे, राजपुत्र राजाराम व मंत्रीगण यांनी पाचाडला जाऊन जिजामातांचे आशीर्वाद. तसे सर्वांनी शंभू, महादेव, प्रतापगडावर भवानीचे दर्शन घेतले. जेजोरीच्या खंडोबास, मोडी बाबास व केळीशीच्या याकूब बाबास, तुळजापूरच्या तुळजाभवानी, कोल्हापूरच्या अंबादेवी, वेरुळाच्या घुणेश्वरास तसेच ग्रामदेवतेच्या पूजा साहित्य घेऊन पाठवण्यात आले. अष्टप्रधान मंडळ, मंत्रिमंडळ, विविध पदाधिकारी अशा महत्वाच्या निर्णयासाठी शिवाजी महाराजांनी शंभूराजे पाचाडला जिजामातेंचा सल्ला घेण्यासाठी आले होते. जिजामातेने शंभूराजाकडे राज्यकारभाराचा धर्मग्रंथ राज्यशास्त्रामध्ये कोणत्या तरतुदी याची विचारणा केली. शंभूराजाने धर्मग्रंथानुसार सर्वच मंत्री ब्राह्मण असावे हे सांगितले. जिजाऊ त्याच्या विरोधात होते. मंत्र्याच्या जबाबदाऱ्या पाहता मंत्री होणाऱ्या व्यक्तीस कमी कमी मराठी, पारशी भाषा लिहिता, वाचता व बोलता यावी हे राजाने. रयतेमध्ये शिकलेले लोक नाहीत. शिक्षण फक्त ब्राह्मणानेच घेतले. याशिवाय काही कायस्थ समाज शिकलेला आहे. त्यांच्यातील मोठा वर्ग आपल्याकडे आहे. शिवाय कायस्थ हे ब्राह्मणापेक्षा हुशार, कार्यक्षम, मेहनती व प्रामाणिक. त्यांच्यावर विश्वास ठेवता येतो. त्यामुळे गग्गा भटास भेटण्यासाठी व आणण्यासाठी आम्ही कायस्थांचे शिष्टमंडळ पाठवल्याचे महाराजांनी जिजाऊ सांगितले. असे असल्यास जास्तीत जास्त कायस्थांच्या जबाबदारीचे मंत्रीपद द्या. तसेच जुने मोरोपंत पिंगळे यांना काढून टाका. चितोडच्या राण्यांनी त्यांच्या राजद्रोही प्रधानमंत्री जोसेल बरखास्त करून त्याला राज्याबाहेर हाकलून दिले. असा तो दिल्लीचा अलाउद्दीन खिलजीस भेटला. याच खिलजीचे चितोडगडावर स्वारी केली. देवगिरीच्या यादव बाबती ब्राह्मण प्रधानमंत्री हेमांगी पंडित यांनी असेच केले होते. यामुळे ब्राह्मण कधीही डिवचून व अपमानित करून सोडू नये. जिजाऊने विचारपूर्वक सूचना वजा आदेश देत होत्या. सेनापती पदाबाबत काय ठरवलं? जिजाऊ धर्मशास्त्रानुसार सेनापती पद हे मंत्री बरोबरच असते, त्यामुळे तेही ब्राह्मणालाच द्यायला हवे. शंभूराजे बोलले कदापि नाही. आम्ही आता वैदिक ब्राह्मणी धर्म नाकारले. रयतेमधील बहुजन समाज शिकलेला नाही. याच एका कारणास्तव तडजोड म्हणून ब्राह्मण घ्यावे. टप्प्याटप्प्याने जसजसे रयते शिक्षण वाढेल तसतसे त्यांना जबाबदारीची पदे द्यावी. सेनापती व हा मराठाच असेल, ब्राह्मण नाहीच. भारतीय इतिहासात जेव्हा जेव्हा आमच्या पूर्वजांनी ब्राह्मण सेनापती नेमले तेव्हा त्यांनी राजद्रोह कामीच केले. सम्राट अशोकाचा नातू राजा भृत्रथ यांनी पुष्यमित्र शुंग नावाचा ब्राह्मण सेनापती नेमला. त्यांनी राजांचीच हत्या केली व राज्य बळकावले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मण सेनापती नेमू नये. रयतेमधून मराठा सेनापती नेमावं, त्यास मंत्री पदाचा दर्जा द्यावा. सेनापतीवर फक्त छत्रपतीचा अधिकार चालावा. सध्याचे सेनापती हंबीरराव मोहिते यांनाच पुढे अष्टप्रधान मंडळात सेनापती पद द्यावे. जिजाऊने स्पष्ट सूचना दिल्या. शिवाजी महाराज
शंभूराजे यांनी या सर्व सूचनाचे पूर्ण पालन करण्याचे ठरवले. जिजाऊने आशीर्वाद देऊन दोघेही रायगडावर परतले. काही दिवसांनी जिजामाता 4 दिवसासाठी रायगडावर मुक्कामी. त्यांनी राज्याभिषेक समारंभाची तयारी पूर्ण कशी झाली ती पाहिली. राजसिंहासन मेघडंबरी पूर्ण होत आली होती. जिजाऊने त्यांचे बारकाईने निरीक्षण केले व प्रसन्नता व्यक्त केली. राज्याभिषेक प्रसंगी सर्व कारागिरांच्या विशेष सत्कार करण्याबाबत जिजाऊने शिवाजी महाराजांना सांगितले. शिवाजी महाराज राज्याभिषेकास काही दिवस शिल्लक असताना 4 लढाया जिंकून आले. सेनापती प्रतापराव गुजरांना बहोल खानाच्या मार्गावर पाठवले होते. त्यांनी बहलोल खानास हरवून सोडून दिले. राजाने ती नाराजगी बोलून दाखवली. त्यामुळे प्रतापरावावर चिडून बहलोल खानावर केवळ 6 सहकार्यश तुटून पडले व सर्वजण स्वराज्यासाठी शहीद झाले. तो दिवस होता 24 सप्टेंबर म्हणजे 1674 म्हणजे आपला दुसरा 24 फेब्रुवारी 1674. गागाभटाची पालखी राज्यांच्या सीमेवर त्याच दिवशी शेवटी पोहोचली. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गागाभटांनी रायगडाच्या पायथ्याशी पोहोचला. पाचाडलाच गागाभट्टा जिजाऊच्या भेटीसाठी नेमण्यात आले. तेथे शंभूराजांनी गागाभट्टास भेटण्यास गेले. मोरोपंत पिंगळेंनी गागाभट्टाच्या मनात शिवरायांच्या शत्रुत्वाबद्दल जे काही संभ्रम निर्माण केला. संभाजी राजेंनी गागाभट्टावर जे काही विविध धर्मशास्त्राचे पुरावे मांडले, शुद्ध संस्कृतचे संदर्भासहित पुरावे ऐकून गागाभट्टाने शंभूराजास वंदन मांडले. ज्याने शुद्ध संस्कृताचे संदर्भासहित पुरावे दिले आणि गागाभट्टाच्या प्रतिमेस, आता गागाभट्टाचा जो वंदन करून त्यांनी हा फक्त केवळ 17 वर्षाचा एका राजाचा तरुण मुलगा एवढ्या प्रतिमेचा असू शकतो. अनुभवाने गागाभट्टास पटले. गागाभट्टाने 2 दिवस पाचाडला थांबून आता थांबला तो आणि जिजाऊच्या शंभूराजासोबत राज्याभिषेकाची चर्चा. मराठातील ब्राह्मणांनी विरोध केला तरी त्यांना कोणताही धर्माधिकार नाही. ते प्रामुख्याने भिक्षुक व विध्वंसक प्रवृत्तीचे आहे. त्यामुळे त्यांना महत्व देऊ नका असे गागाभट्टांनी स्पष्ट केले. राज्याभिषेकानिमित्ताने छत्रपतींनी अन्नदान व द्रव्यदान जाहीर करा. रायगडावर येतील इत्यादी बाबी गागाभट्टाने शंभूराजास सांगितले. शंभूराजाचा धर्म व राजनीतीवर अभ्यास गागाभट्टावर प्रचंड प्रभाव करून गेला. संस्कृत भाषेवरचे शंभूराजाचे आठ प्रभुत्व पाहून गागाभट्टाने त्या क्षणी भविष्यात शंभूराजाच्या बाबत कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी असा मनोमन विचार. एवढेच नाही तर स्वतः बद्दल त्यांनी अहंकार मावळला आणि शंभूराजास त्यांनी पराभव मान्य. जेव्हा शंभूराजासोबत चर्चा, त्या चर्चेनंतर शंभूराजे काय ते त्यांना त्यांच्या संभाषणातून दिसले. रायगडवरची धावपळ सुरू झाली. राज्याभिषेका प्रसंगी अंबारीसाठी व नगरखान्यासमोर झुलण्यासाठी शंभूराजांनी 4 हत्ती गडावर चढवले. याशिवाय घोडे होतेच. सोयराबाई, शंभूराजे, येशूबाई, इतर महाराण्या मंत्री तयारीचा आढावा घेत. मुघल आदिलशाह, कुतुबशाह यांच्या वतीने दररोज नजराणे येत होते. व्यापारी आपल्या सामानाच्या बाजारपेठा लावत. शस्त्राचे दलाल शस्त्रे घेऊन शंभूराजांनी चर्चा करून सोयीनुसार शिवाजी महाराजांना भेटत होते. गागाभट 17 मे 1664 मध्ये 1674 मध्ये रायगडला पोहोचले. त्यांनी पूर्वतयारी पाहून काही विधी उरकून घेतले. एक प्रायश्चित्य विधी होता. महाराजांनी त्याबाबत गागाभट्टांना विचारले. गागाभट्टांनी सांगितले, आपल्याकडून बऱ्याच ब्रह्महत्या झालेल्या आहेत. वैदिक धर्मानुसार ब्रह्महत्या पाप आहे. महाराज म्हणाले, मारलेले सर्व ब्राह्मण प्रखर शत्रू होते. आम्ही त्यांना जिवंत सोडले असते तर आमचाच मृत्यू ओढावा. गागाभट म्हणाल, तरीही ब्राह्मणास मारायचे नसते. हा धर्मज्ञ आहे. त्यासाठी प्रायश्चित्य विधी आपल्या हातून गेल्या 25 वर्षात सुमारे 150 ब्राह्मण मारले गेले असावे.
त्यांचा प्राचित्य विधी करून प्रत्येक हत्ते मागे ब्राह्मणास 100 सुवर्ण मुद्रा दान द्याव्यात. यावर छत्रपती उद्गारले, तसे असल्यास हा विधी स्वस्त आहे. पंडितजी, या दराने पृथ्वी नि ब्राह्मणी करण्यास येणारा खर्च देण्यासी आम्ही तयार. हे ऐकून गागाभट चरक. हा विधी ब्राह्मण हत्येच्या प्राचित्य शिवाय अनेक प्रकारच्या कळत नकळत होणाऱ्या चुकासाठी असतो असे प्रतिपादन केले. महाराजांनी त्यात कमीपणा समजू. असे अनेक विधी सुमारे 10 दिवस सुरू होते. दररोज हजारो ब्राह्मण दक्षिणेच्या रूपाने स्वराज्यातील धन लुटत होते, पण तेही टाळता येत नव्हते. राज्याभिषेकाचा दिवस 6 जून 1674 उजाड. सूर्योदयासोबत शिवाजी महाराज, महाराणी सोयराबाई, राजपुत्र शंभूराजे येशूबाई, राजपुत्र राजाराम दरबारात आले. सर्वांनी जिजामातेचे दर्शन घेतले. गागाभट त्यांचे सहकारी तयारीत होते. सर्वांनी जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन तेथे पूजा केली. तेथून महाराज हत्तीवरील अंबारीत बसले व राजघराण्यातील मंडळी पालखीत बसले. शंभूराजे अंबारी समोरील घोड्यावरून चालत ले. व्यंकजी राजे अंबारीच्या हत्ती शेजारी सोबत झाले. रायगडावर 10 दिवसापासून सुमारे 55,000 लोक आले. त्यात प्रामुख्याने ब्राह्मण होते. शिवाजी महाराज दोन्ही बाजूला उभा असलेल्या लोकांना अंबारीतून अभिवादन करत होते. जगदीश्वर मंदिर ते राज दरबारापर्यंत रांगोळ्या काढल्या होत्या. रयतेंच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून महाराज सुखावले. सर्वजण छत्रपतीचा जय जयकार करीत होते. वाजत गाजत शिवाजी महाराजांची मिरवणूक नगरखान्याजवळ राज दरबारासमोर आली. स्त्रियांनी महाराजाचे औक्षण केले. महाराज अंबारीतून खाली उतरले. मंत्री, सरदार, पाहुणे यांनी पुष्पवृष्टी केली. राजे दरबारात आले. दरबार भरगच्च भरलेला होता. सर्वजण महाराजांच्या स्वागतासाठी उभे राहिले. छत्रपती भारदस्त पावले टाकत सिंहासनाजवळच्या दिशेने चालत होते. राज दरबारात मधोमधी छत्रपती सुवर्ण मुद्रा तुला करण्यासाठी तराजू होता. छत्रपती एका पारड्यात बसले. गागाभटांनी शेजारच्या टोपलीतील मोहरा दुसऱ्या पारड्यात टाकला. जिजामाता, महाराण्या, शंभूराजे, राजाराम, मंत्री, सरदार या सर्वांनी थोड्या थोड्या मोहरा टाकल्या. छत्रपतीची स्वर्ण मोहरा तुला झाली. छत्रपतीचे वजन 64 शेर भरले. दीपाराजे व्यंकोजी राजाच्या हस्ते महाराजावर पुष्पदृष्टी करण्यात आली. सर्व सुवर्ण मोहरा जमलेल्या ब्राह्मणांना वाटल्या. सुवर्ण मोहर तुला झाल्यावर महाराज व सोयराबाई राज्याभिषेकाच्या मुख्य विधीसाठी चौरंगावर. गागाभट्टांनी चांदीच्या ताटामध्ये शिवाजीचे पाय ठेवले. त्यावर 5 नद्यांचे पवित्र पाणी ओतले. कुंकू, फुले, अक्षदा वाहिल्या. नंतर कपाळाभर चंदनाच्या शिवधर्म गंध लावला. डोक्यावर मोत्यांचा जिरीव टोप चढवला. छत्रपतीचे पाय पुसल्यानंतर उत्तम प्रतीचे राजेशाही जोडे घालण्यात आले. महाराणी सोयरा, राजपुत्र शंभूराजे यांचे औक्षण आठवले. महाराणी सोयराबाईंनी राजसिंहासनाच्या डाव्या बाजूस खाली ठेवलेल्या सिंहासनावर जिजामातांच्या शेजारी बसवण्यात आले. राजपुत्र शंभूराजे व राजपुत्र राजाराम यांना तशाच पद्धतीने उजव्या बाजूस बसवण्यात. गागाभट्टांनी शिवाजी महाराजांचा हात धरून चौरंगावरून उठविले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. 10 दिशांच्या अक्षदा फुले फेकली. छत्रपती रयतेंच्या तेथून अभिवादन केले. गागाभट्टांनी महाराजांना राज्य सिंहासनाकडे चालण्याची विनंती केली. गागाभट्टाने राजावर उंच छत्री धरली. राजे छत्रपतीच्या राजसिंहासनाकडे चालू लागले. जिजामातेच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता स्पष्ट जाणवत होती. महाराज जिजामाते जवळ गेले व वाकून महाराजांचे दर्शन घेतले. राजमातांनी राजांना कुरवाळले व आशीर्वाद दिला. स्वराज्यांची राजमुद्रा व स्वराज्यांचा भगवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात रयतेंच्या सुखासाठी कार्यरत राहील हे पहा म्हणत राजमातांनी थरथरत्या हाताने छत्रपतीचे हातात हात घेतले. माय लेकरांची भाषा एकमेकास समजली. महाराज सद्गती झाले. नंतर समोर बसलेल्या व्यंकोजी महाराजांना आलिंगन दिले. व्यंकोजी महाराज दीपाराजे महाराजांची हे 6 राजांची शिवरायांचे दर्शन घेतले.
राजसिंहासनाकडे जाण्यासाठी पायऱ्या चढू लागले. राजसिंहासनाजवळ येता छत्रपतींनी सिंहासनास फुले अक्षता वाहिले, पूजन केले, दर्शन घेतले. गागाभटांनी महाराज आदराने राजसिंहासनावर बसवले व नारा दिला, राजादी राज शक्तीय कुलवंता श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्व रयतेने जय जयकार केला. महाराजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महाराज शिवाजी राजे छत्रपती झाले, भारतातील पहिले छत्रपती. जिजामातेंचा आनंद व्यक्त करण्यापलीकडचा होता. बाहेर नगारे वाद्य वाजत होते. चारी दिशांच्या लोकांनी सलामी दिली जात होती. राजदरबारात उत्साही वातावरण होते. वेंकोजी राजांनी नजरा दिल्या, म्हणजे काय नजराणा दिल्या. त्यानंतर मोगल, इंग्रज, आदिलशाह, कुतुबशाह, डच, फ्रेंच, पोर्तुगीज सावंत यांची नजराणे आले. मंत्रिमंडळानंतर सरदार, इमानदार, किल्लेदार झाले. सोबतच मिठाईचे वाटप व नजराण्याची परतफेड सुरू केली. वेंकोजी राजे स्वतः सगळीकडे लक्ष ठेवून होते. गागाभट व सर्व ब्राह्मण वर्ग दक्षिणा मागण्यासाठी रांगेत उभे. दूर सुमारे 50,000 ब्राह्मण राज्याभिषेकाच्या दिवशी दक्षिणा मागण्यासाठी गडावर जमले. नव्या राजांचा खजिना दान दक्षिणेत रिकामा व्हावा ही ब्राह्मणाची इच्छा होती. त्यामुळे राज्याभिषेकाला विरोध करणारा ब्राह्मण वर्ग अशा वेगवेगळ्या मार्गाने स्वराज्यांच्या वैरी झाला. प्रत्येकाला भरपूर दक्षिणा मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50,000 म्हणजे 50 वर्षाच्या आयुष्यातील लढाया, बांधकामांच्या, प्रशासनाच्या व स्वतःवरच्या कुटुंबावर इतर सर्व खर्च एकत्रित केल्यास त्यापेक्षा जास्त खर्च शिवराज्याभिषेकाच्या गागाभट व इतर ब्राह्मणांना दक्षिणा वाटण्यात खर्ची पडली. वेंकोजीने आणलेले पैसे संपत आले होते. जिजामाता थकलेल्या वयात आपल्या लाडक्या लेकरांच्या हा मानसिक, शारीरिक, आर्थिक, धार्मिक छळ पाहत. ज्या ब्राह्मणांनी राज्याभिषेकास प्रचंड विरोध केला, आपली जातीचा अहंकार दाखविला, तेच ब्राह्मण बेश्रमासारखे दक्षिणा मागण्यासाठी हातात कटोरे घेऊन मागे. हे सारं सहन न करून शिवा छत्रपती झाल्याचा आनंद होताच, पण उभे राहिलेले स्वराज्य ब्राह्मणाच्या याची चिंता होती. जिजाऊनी आपली सर्व खाजगी शिल्लक संपत्ती शिवरायांना दिल्या. ब्राह्मणांनी शिवरायांचा केला छळ. यांनीही म्हणजे त्यांचा मानसिक तणाव. या सर्व तणावाचा अत्यंतिक ताण जिजामातावर पडला आणि जिजामातेंचा 17 जून 1674 राज्याभिषेकानंतर अत्यंत मानसिक तणावामुळे त्यांचा निधन झाला. छत्रपती शिवाजी महाराज नव्हे तर स्वराज्य पोरके झाले. अंत्यसंस्कार आटोपून वेंकोजी महाराज परतले. शिवराज्याभिषेकाचा आनंद तर जिजामातेच्या मृत्यूस व संमिश्र भावना सर्वांच्या चेहरा. आपला राज्याभिषेक समारंभासाठी सर्वांना निमंत्रण देऊन वेंकोजीचा निरोप. राज्याभिषेक झाला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले. त्यानंतर राजमातांची तब्येत खालावली. त्यांना पाचाडच्या वाड्यात आणले. छत्रपती राजमातांची सेवा करत पाचाडला. केवळ 11व्या दिवशी राजमाताचा मृत्यू झाला. ब्राह्मणांनी अत्यंतिक मानसिक, धार्मिक व आर्थिक छळ केल्या. राजमाताचा मृत्यू झाला शिवरायांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी वैदिक ब्राह्मणी धर्म नाकार पूर्णपणे ठरवलं. 6 जून 1674 छत्रपती झालेच होते. त्या अधिकारात त्यांनी वैदिक ब्राह्मण धर्मानुसार शिवराज्याभिषेक नाकारून बहुजनांच्या हातून दुसरा राज्याभिषेक विधी करण्याचा संकल्प जाहीर. तोपर्यंत सिंहासनावर न बसण्याचा निर्णय घेतला. शिवधर्मी निश्चलपुरी गोसावी, गुरव भंडारी कुळवाडी, रामोसी मुसलमान अशा अनेक सहकार्यांमधील प्रतिनिधींना एकत्रित करून महाराजांनी दुसरा राज्याभिषेक विधी करण्याचं जाहीर केलं. त्यानुसार किल्ले रायगडावर दिनांक
24 सप्टेंबर 1674 रोजी दुसरा शिवराज्याभिषेक भव्य प्रांगणात व प्रचंड रयतेच्या उपस्थित थाटामाटात साजरा झाला. या दुसऱ्या राज्याभिषेकांच्या छत्रपतीने साऱ्या रयतेने ब्राह्मणावर पूर्ण बहिष्कार टाकला. एवढेच नाही तर शिवराज्याभिषेक रयतेने घडवून आणला. विधी करणाऱ्या प्रत्येकाने महाराजांच्या आपल्या कुवतीनुसार भेटी दिल्या. राजसिंहासनाची पूजा व त्यातून होणारे उत्पन्न सिंहासन देखभाल पूजा व इतर बाबीचे सर्व अधिकार मदारी मेहतर या मुसलमान धर्मीय मेहतर जातीतील सहकार्यात दिले. मदारी मेहतरने छत्रपतीचे दर्शन घेतले व त्यांना आदराने राजसिंहासनावर बसवले. रयतेने जय जयकार केला. रयतेचा शिवराज्याभिषेक पार पडला आणि शिवरायांचा जो राज्याभिषेक सकांची घोषणा केली आणि शिवाजी राजे सक परतले. शिवाजी महाराजांच्या जीवनातून आपण काही गोष्टी शिकू शकतो. शिवाजी महाराज भारताच्या अत्यंत वैर आणि ध्वज जपणाऱ्या विविध कर्म व जाती समूहांना एकत्रित करून आपल्या आपसातील विषमता सोडण्यास लावून समता व बंधुत्व जपणारा समाज निर्माण करण्यास शिवरायास मोठे यश आले. एकसंख समाज यामुळे शिवरायास अपयश माहीत. भारतातील समाजात एक आश्चर्य आहे. शिवरायांची विश्व बंधुत्वासाठी कार्यरत होते. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी वंदनीय कामगिरी करण्यासाठी प्रतिज्ञा शहाजी महाराज व जिजामाता समोर घेतली आणि म्हणतात त्यांचे ध्येय विश्व बंधुत्वाशी छत्रपती शिवाजी महाराज जात धर्म वंश प्रांत वर्ग वर्ण वर्ग अशांना त्यांच्यात रेखांकित करणे महाराजांचा आव्हान आहे. विश्व बंधुत्वासाठी त्यांनी अशा सर्व भिंती नाकारल्या. किल्ला जिंकल्यावर अनेकदा किल्ल्यावर हिंदू देवतांची मंदिरे असतात. त्या मंदिराखाली म्हणजे मंदिरावर मूर्तीखाली कधी कधी पाय चढविहाराला फुटलेले असतात. इतर धर्मीय स्थळ मंदिर उद्ध्वस्त करून संपत्ती हस्तगत. पण महाराजांनी हिंदू मंदिरे मस्जिदे येथील संपत्ती अत्यंत चलाखीने त्यासाठी सामाजिक मानसशास्त्र वापरले.